दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र पुणतांब्यात गोदावरी नदीकाठी असलेल्या यज्ञेश्वरी मंदिराच्या लगत श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करून विडंबना करण्यात आली असून या घटनेमुळे तमाम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या घटनेचे पुणतांब्यासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेले आहेत। आज मंगळवारी पुणतांबा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। सर्वत्र या प्रकाराचा निषेध करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। काही तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशीही केली जात आहे, अशी माहिती शिर्डीचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली आहे। दरम्यान घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे तसेच राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिला। त्यानंतर पोलीस प्रशासन मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। यावेळी श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात पाहणी करून पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। पोलीस यंत्रणेकडून पुढील चौकशी सुरू आहे। असे असले तरीही पुणतांब्यात धार्मिक स्थळांच्या विटंबना करण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाही। मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी पुणतांबा रेल्वे स्थानकात शेजारील असलेल्या श्री हनुमान मंदिराची देखील अशा पद्धतीने माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली होती। ते प्रकरण कुठेतरी आता शांत होत नाही। तोच शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याने समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। या घटनेचे पंचक्रोशीतील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे। परिसरामध्ये सध्याला तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेच्या पार्श्वभूमीवर आशा केंद्र चौक या ठिकाणी रास्ता रोको करून तीव्र निषेध सभा घेण्यात आली। गावातील आठवडे बाजारासह बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। सदरची घटना निंदनीय असून श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरातील धार्मिक स्थळांची विटंबना करणारा अज्ञात व्यक्ती कोण याची पोलीस प्रशासनाने तात्काळ सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पुणतांबा ग्रामस्थांनी केलेली आहे। दरम्यान या घटनेसंदर्भात पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली व आरोपीला पकडले असून अधिक चौकशी सुरू आहे। तसेच गावकरी भाविक यांनी शांतता राखावी असे आवाहन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी केले आहे। त्यामुळे आपण शांतता बाळगली व तो कुठल्या समाजाचा आहे याची काही आपण विचारपूस केली नाही। प्रशासनाने जर काही त्याची विचारपूस केली असेल, काही चौकशी केली असेल, त्यामागे काही धागेदोरे लागेल असेल, त्यांनी ते इथं सर्व ग्रामस्थांना सांगावे। त्याच पद्धतीने मी आपल्या गावाला एक विनंती केली होती, आपल्या गावातील मंदिरं मोजणी करून आणि ज्या ज्या मंदिरांना खिडक्या दरवाजे नाही त्यासाठी आपण वर्गणी करू व मंदिरांना दरवाजे खिडक्या बसवू, तसेच CCTV कॅमेरे बसवू। ही घटना जर आपण गांभीर्याने जर घेतली असती, आपण किमान दरवाजे बसवले असते, तर ही घटना कदाचित काल दिनांक 24 डिसेंबर रोजी पुणतांबा गावामध्ये जो काही प्रकार घडला होता, जे घृष्णेश्वर मंदिर आहे तिथे मंदिराची नासधूस करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याचा जो प्रकार घडला होता, त्या अनुषंगाने आमचा तपास पुढील चालू होता। या दरम्यानच आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी एकरुखे गावातील वज्रेश्वरी माता मंदिराच्या बाबतही असाच प्रकार घडलेला आहे। तिथे एका व्यक्तीने जे मंदिराशेजारील देवी देवतांच्या मूर्ती होत्या त्यांची नासधूस करून तेथील काही गोष्टी जाळण्याचा, तसेच जे फोटो वगैरे लावलेले होते ते जाळून टाकण्याचा प्रकार केलेला होता। या अनुषंगाने आपल्याला गावकऱ्यांनी तात्काळ माहिती दिली होती। आपण त्या ठिकाणी तात्काळ रवाना होऊन आपण तिथे पोहोचलो असता त्यावेळेस तेथील गावकऱ्यांनी सदरच्या एका संशयित इसमाला त्या ठिकाणी पकडून ठेवलेलं होतं। या इसमाला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली। सुरुवातीला त्याने काही चुकीची उत्तरं दिली, पण नंतर त्याला परिसरातील एका व्यक्तीने ओळखल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे। या घटनेच्या ही जे एकरुखे येथे जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आपण राहाता पोलीस स्टेशनला आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 298 नुसार सदरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या व्यक्तीच्या अनुषंगाने आपण अधिक माहिती घेतली असता या व्यक्तीने
नपावाडी शिवारात सुद्धा जे एक म्हसोबाचे मंदिर आहे तिथे पण असा प्रकार केल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन लगतच्या नागरिकांकडून त्यांच्याकडून विचारपूस केली असता सदरचा व्यक्ती हा मनोरुग्ण असून तो काही दिवसापासून घरातून पळालेला असून असे प्रकार करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही त्याचे जे बॅकग्राऊंड चेक केले असता सदरच्या व्यक्तीचे उपचार चालू असून तो घरातून काही दिवसापासून पळालेला असून त्याची पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार असल्याची देखील आम्हाला माहिती भेटली. या अनुषंगाने आम्ही सदरच्या व्यक्तीला आता सध्या ताब्यात घेतलेले असून ही जी काल जी पुंतांब्याला घडलेली घटना होती त्याच्या अनुषंगाने आपण त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये काही सहभाग होता का किंवा त्याचे फोटो काढून आपण ते गावकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याला पुंतांब्यामध्ये कोणी पाहिलेलं आहे का किंवा त्याच्याबद्दल तो CCTV फुटेजमध्ये तसा आढळून येतोय का या दृष्टीने आपला अधिक तपास चालू आहे. नाही ठीक आहे ते नको.